महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। विधिमंडळात आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेत। शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्या निलंबनाची अधिकृत मागणी केली जाणार आहे। केवळ प्रकाश जोतात राहण्यासाठी आव्हाडांनी असे निंदनीय वक्तव्य केले असून त्यांनी सभागृहात माफी मागितली असती तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका सत्ताधारी नेत्यांनी घेतली आहे। मध्ये एक लक्षवेधी लागली होती, प्रश्न लागला होता की कोकणातले जर आमचे शेतकरी आहेत तर त्याच्यामध्ये आमचं चांगलं आणि नगदी पीक म्हणून आंब्याकडे पाहिलं जातं, काजूकडे पाहिलं जातं, परंतु हवामान बदलाच्या ह्याच्यामध्ये ह्यावेळेला आंब्याला मोहरच लागला नाही, लागला होता तो सुकून गेला, साफ झाला आणि त्याच्यामुळे आम्ही आपल्या काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि कॅबिनेटमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की ह्याच्यावरती एक मीटिंग आयोजित करण्यात यावी आणि आज दुपारी 3 वाजता संपूर्ण कोकणचे आम्ही काही मंत्री आहोत, आमदार आहेत, अधिकारी आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांना पाचारण केलेलं आहे आणि आज 3 वाजता या आंब्याच्या संदर्भामध्ये आज मीटिंग होईल आणि काहीतरी ठोस निर्णय दिला जाईल आंबा आणि काजू। दुसरीकडे काल सभागृहात जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याविरोधात शिवसेनेकडनं विधानसभा अध्यक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत निलंबनाची मागणी केली जाणार आहे। कधी ही नेमकी मागणी होणार आहे आणि कधी आपली भेट होणार आहे? खरं म्हणजे काल त्यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं होतं आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांचा निषेध केला, विरोध केला। नंतर त्यांनी अध्यक्षांच्या समोर माफी मागितली, तो भाग वेगळा आहे, परंतु काही लोकांना प्रकाश झोतामध्ये यावं लागतं आणि ते बरेच दिवस दिसले नाहीत कुठं प्रकाश झोतामध्ये आणि म्हणून काल त्यांनी तो प्रयत्न केला, परंतु ते तोंड घशी पडले असं आम्हाला वाटतंय। कारण अशा माणसाने काय बोलावं काय नाही आणि तेही सभागृहामध्ये आणि मग त्या आमच्या सगळ्यांच्याच भावना तीव्र झाल्या आणि त्या रोषाला त्याला सामोरं जावं लागलं आणि मग त्यांनी अध्यक्षांकडे माफी मागितली। हा थोडंसं दिसतंय, वाटतंय ते, कारण काल जे आमचं मुख्यमंत्र्यांनी जे धर्माच्या बद्दल बिल सादर केलं होतं, आता काही लोकांना ते पटलं नसेल, काही लोकांना ते झोंबलं असेल असं वाटतंय आणि म्हणून मग काही असे लोक असतात ते काहीतरी वेगळं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून ते केलं आणि म्हणून आमच्या लोकांची मागणी आहे की यांना काही दिवसासाठी निलंबित करा। राजकारणापलीकडे एक प्रश्न आहे, आले का खासगी लग्न समारंभात माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला भेटले, काय नेमका संवाद झाला? संवाद नाही काय झाला, आम्ही पुढे गेलो, ते मागून आले आणि आम्ही उभे होतो तिथं मुला मुलीला शुभेच्छा द्यायला, तर उद्धव साहेब तिथं उभे होते, मी त्यांना बोललो या आमच्या बाजूला इथं उभे राहायला, तर ते बोलले नको नको बोलले, आम्हाला आमचं कर्तव्य होतं सांगायचं, आम्ही सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं नाही, त्याला आमचा काय दोष आहे? गोगाले साहेब शिंदे साहेब दिल्लीमध्ये आहेत, मित्र पक्षांसंदर्भात काही नाराजी आहे का, त्याच्या संदर्भात काही तक्रारी आहेत का? म्हणजे दिल्लीला गेल्यानंतर फक्त नाराजीच घेऊन जावी लागते का, असं काय आहे का? शंभराज इथल्या आमच्या खासदारांची मिटिंग होती आणि त्या संदर्भामध्ये ते गेलेले आहेत आणि आज ते परत शंभूराज देसाई म्हणाले की मित्र पक्षांसंदर्भात आमच्या काही तक्रारी आहेत, आम्ही काही अहवाल तयार केलेले पण समोर येणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने मांडू। त्या काही गोष्टी काही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असू शकतात, तो भाग वेगळा आहे, परंतु शिंदे साहेब आणि देवेंद्र साहेब हे सगळे बसून ह्या काही गोष्टी छोट्या मोठ्या सॉल्व्ह करतात। त्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या संदर्भात जी काही रस्सीखेच पाहायला मिळाली, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये हा तिढा सुटेल असं वाटलं होतं, मात्र तसा काही तिढा सुटला नाही। तटकरे हे देखील त्यांच्या भूमिकेवरती ठाम होते आणि त्यावरनं मोठी घासाघास झाली असं देखील सांगितलं जातं। असं मलाही वाटत नाही आहे, त्याचं कारण असं आहे, तिढा तर सुटलेला आहे, कारण 6.25 वर्ष पहिलं ठरलेलं आहे भारतीय जनता पार्टी नंतर आम्हाला बाकी सभापती पदांचं आणि त्यामुळे तिढा मग सुटलाय असंच म्हणावं लागेल। ठीक आहे, घासाघाशी कुठल्या गोष्टीला केली जाते होते, राजकारणात तर हे चालतं,
परंतु आता पुढं अडचणीचं काय वाटत नाही. हे रायगडमधला जो सुप्त संघर्ष होता याला पुन्हा वेळा मिळालेला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जो सुप्त संघर्ष सर्वांना रचित होता तो संघर्ष हा तत्वाचा आहे, हा कुठल्या व्यवहाराचा किंवा ह्याच्यातला नाही आहे आणि त्या अनुषंगाने ते आहे. बाकी इतर तर तुम्ही जर पाहिलं असाल की आम्ही आमच्या परीने काम करतोय, ते त्यांच्या परीने काम करतात. भारतीय जनता त्याच्या आता भारतीय जनता पार्टी आमचा कर्जत, पनवेल आणि उरण इथं आमची युती होती. इकडे ह्या साईडला आमची नव्हती, त्या साईडला एनसीपी आणि भारतीय जनता पार्टी होती. म्हणजे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची युती दोघांकडे होती, परंतु ती अर्ध्या अर्ध्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे आता सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आता पहिलं भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपद दिलंय, नंतर आम्हाला मिळाल. आता पडदा पडला असं म्हणायचं. जिल्हा परिषदेसाठी तरी सध्या पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. गोगले साहेब, एक प्रश्न असा होता की ज्या दोन्ही शिवसेनेमधून विस्तवी जात नाही असं म्हटलं जातं, त्या दोन्ही शिवसेना मात्र जिल्हा परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र येतात. राजकारणामध्ये आणि खेळामध्ये आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे, कधी काय घडत सांगू शकत नाही. त्या दिवशी जर संजू सॅमसंगनी जर 97 धावा केल्या नसत्यात तर आपण 7 धावांनी जिंकलो नसतो. लक्षात ठेवा, सगळ्यांना वाटलं होतं की हरल पण नाही झालं. आणि म्हणून राजकारणात आणि ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं असतं. बरं, जी आता बैठक बोलवणार आहे शेतकऱ्यांसाठी आपल्या पक्षातल्या, काही ठोस असं होणार आहे का? काही तुम्ही ठरवलं आहे का की अशी आमची मागणी असेल, हा. जेवढी आर्थिक आपण मदत त्यांना जे शेतकऱ्यांसाठी आम्ही झालं, आता मुख्यमंत्री त्याच्यावरती निर्णय करतील आणि शेतकऱ्यांनाच मदत मागतोय आम्ही, ज्या कष्टकरी शेतकऱ्यांना, आणि त्याच्यावरती निर्णय होईल. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.